नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बनवतो आहे स्पाइस गार्डन, माझी मसाल्याची शेती. परवा यावर आपण व्हिडिओ बनवला होता, त्यात थोडी माहिती अर्धवट राहिल्यामुळे तो आपण हा नवीन व्हिडिओ बनवून याच्यात संपूर्ण माहिती देतोय. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे बांधावर पश्चिम आणि दक्षिण दिशा. बांधावर बांबू हा मेस किंवा मानगाचा असावा, कारण तो हार्वेस्टिंगला किंवा तोडायला जड जात नाही आणि ते आपल्याला पुढे जायफळ किंवा कुठेही सपोर्ट द्यायला किंवा बांधकामासाठी फर्निचरसाठी तो सर्व ठिकाणी उपयोगी येतो. त्यामुळे तो बांबू हा बांबू लावायचा आहे साधारण 15 फूट अंतरावर कंपाऊंडलाच. 15 फूट अंतरावर हा बांबू लावला की त्या बांबूच्या 2 झाडामध्ये एक तर वावडिंगचे 2 किंवा 3 झाडं लावा, किंवा मुरड शेंग जी आहे ती 2 किंवा 3 झाडं लावायची आहेत. बांबू झाला नंतर 2 बांबूच्या मध्ये पण कंपाऊंड पासून साधारण एक 5 फुटावर कोकम द्यायचं आहे. कोकम मध्ये आपण ग्राफ्टेड व्हरायटी टाकायची आहे. कोकम मध्ये कोकम स्ट्रेम म्हणून जे आहे, जी विद्यापीठाने हे केलेली आहे. कोकम मध्ये नर आणि मादी असल्यामुळे आपण ती हे ग्राफ्टेड व्हरायटी लावायची. त्यानंतर त्यापासून एक साधारण म्हणजे जिथं कोकम लावलंय त्या ठिकाणापासून आपण नारळ लावतोय. नारळ आहे T/D किंवा D/T. उत्पन्न खोबऱ्यातलं तेल या हे सगळे प्रमाण चांगले असल्यामुळे आणि ही विद्यापीठांनी ही तयार केलेली प्रजाती आहे. टॉल इंटू ड्वार्फ किंवा ड्वार्फ इंटू टॉल ही व्हरायटी आपल्याला लागवड करायची आहे. त्यानंतर आपण बोर्डवर घेणार आहोत की साधारण अंतर किती असावं आणि कसं असावं, त्या दृष्टिकोनात आपण ते बोर्डवर त्याची हे टाकून ते घेणार आहोत. पण कुठल्या प्रजाती लावायच्या ते आपण आधी सुरुवातीला फायनल करतो आहोत. जायफळ घ्यायचंय, कोकण सुगंधा आणि ग्राफ्टेड व्हरायटी घ्यायची आहे. ही झाली. त्यानंतर सुपारी मंगला किंवा सुमंगला ही जी व्हरायटी आहे ही लागवड करायची आहे. तसंच काळी मिरी पेन्नियर 4 ही व्हरायटी जी आहे काळी मिरीची, ती नारळ आणि सुपारीवर आपल्याला वेलवर्गीय असल्यामुळे ती सुपारीवर आणि नारळांवर लावायची आहे. दालचिनी कोकण तेज ही व्हरायटी आपण निवडलेली आहे. वेलदोडा TDK किंवा विद्यापीठांनी, तामिळनाडू विद्यापीठांनी जर कधी याच्यामध्ये आपल्याला कुठली चांगली व्हरायटी मिळाली तर ती लावायची वेलदोड्याची. तसंच ऑल स्पाइसेसही लागवड करायची आहे. आणि याचं स्पेसिंग कसं असणार हे आपण आता बोर्डवर घेणारच आहोत. लवंग थोडीशीच लावायची, कारण लवंग हार्वेस्टिंगला जड जाते, म्हणून लवंग झांजीबार व्हरायटी जी आहे ती आपल्याला लागवड करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मधल्या ज्या जागा असतील त्याच्यामध्ये आपल्याला हळद ही प्रभा व्हरायटी जी आहे, किंवा आणखीन काही व्हरायटी आता ऐकतोय किंवा साधारण 11% वगैरे ज्याच्यामध्ये कुरकुमीन आहे किंवा 9% आहे, पण ही जर कधी खात्रीशीर मिळत असेल तर ती लागवड करायची. तामिळनाडू विद्यापीठाने एक प्रजाती डेव्हलप केलेली ही प्रभा, तिच्यामध्ये काही याच्यामध्ये 4% कुरकुमीन आहे, काही याच्यामध्ये 6% कुरकुमीन आहे. यातली जी चांगली व्हरायटी मिळेल ती आपल्याला आणून त्याची लागवड करायची आहे. आता ही लागवड कशी असेल आणि ही स्पेसिंग कसं राहील हे आपण आता ह्या बोर्डवर घेणार आहोत. आता ही आपल्या ह्याची पश्चिम दिशा आली आणि ही दक्षिण दिशा आली. दक्षिण दिशेवर आपण या ठिकाणी 15 फुटावर बांबूची लागवड करतोय. आणि या 15 फुटामध्ये साधारण 2 किंवा 3, शक्यतो 3 ही वावडिंग घ्यायची आहे किंवा मुरड शेंग घ्यायची आहे. आणि याच्यापासून साधारण एक 4 ते 5 फुटावर ह्या 2 ह्याच्यामध्ये एक कोकम घ्यायचंय. आता ही या पद्धतीने लागवड करायचं प्रयोजन असं आहे, पूर्वी कोकणातलं टेम्परेचर
उष्ण आणि दमट हवामान असल्यामुळे 38च्या वर जात नव्हतं. 36-38 हे उन्हाळ्यातलं मॅक्झिमम टेम्परेचर असायचं. हे टेम्परेचर जे आहे आता ग्लोबलायझेशन म्हणा किंवा काय याच्यामुळे ते 40च्या वर जायला लागलेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जे वारे येतात पश्चिम दक्षिण दिशेकडनं येतात, जी उष्णता येते, जी हीट येते किंवा जे वारे येतात त्यासाठी हा बांबू हा विंड ब्रेकरचंही काम करतो आणि थोडंसं हीट वगैरे जी आहे तिला येतो थोडं प्रोटेक्ट करतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे. कोकम जास्त पसरत नाही, तर तो कोकम हा जो आहे हा सुद्धा थोडासा आपल्याला हिटचा, आणि कोकम हे उत्पन्न देणारं झाड आहे. आता याची लागवड केली आहे. आता यानंतर आपण जी लागवड करणार आहोत ते आहे नारळ. आता इथून हा कोकम आहे इथे, तसाच इकड या बाजूला इथं 5 फुटावर कोकम येईल. आता याच्यापासून साधारण एक 3 ते 4 फुटावर इथं पहिल्यांदा आपण एक नारळ घेऊ. इथं एक नारळ घेतला, इथं एक नारळ घेतलं आणि इथं एक नारळ घेतलं. आता हे अंतर 2 नारळामधलं राहणार आहे 7.5 ते 8 मीटर. तो 8 मीटर घेतलेलं सोयीस्कर राहील. 8 मीटर हे घ्यायचंय, हे 8 मीटर. तसंच हे अंतर सुद्धा हे 8 मीटर आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण ही 4 नारळ लावली, 4 नारळ लावली आहेत. मग आता पुढची लागवड जी करायची आहे त्याच्यामध्ये आपण इथं मध्यभागी जायफळ घेतलंय. जी जायफळची आपण कोकण सुगंधा म्हणून जी व्हरायटी आहे, जायफळची ही ग्राफ्टेड व्हरायटी जी आहे, म्हणजे ह्याच्यात ग्राफ्टेड यासाठी लावायचं की ह्याच्यात नर मादी आहे. अन्यथा आपल्याला 7 ते 8 वर्षानंतर कळेल की हे सगळेच नर निघालेले आहेत किंवा मग हे सगळेच मादी निघालेले आहेत आणि मग तिथं नर नसल्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होणार नाही वगैरे वगैरे. त्यामुळे या ठिकाणी आपण ही लागवड केली. नंतर ह्या 2 नारळामध्ये इक्वल डिस्टन्सला आपण 2 सुपारी लागवड करतोय. सुपारी लागवड जी आहे ही इथं केली, त्याचप्रमाणे इथं सुद्धा इक्वल डिस्टन्सला आपण सुपारी लागवड करतोय. आता ह्या अंतरात सुपारी लागवड करतो आहे ते यासाठी की आपल्याला ड्रिपनी वगैरे जे आहे पुढे भविष्यामध्ये जे ड्रिप फिरवतो आपण त्यानुसार हे सोयीस्कर जाईल. आता जिथं जायफळ लावतोय त्याच्यात मेजर भागामध्ये आपल्याला जायफळ घ्यायचंय आणि फार थोडासा भाग लवंग लागवड करायची आहे. लवंग यासाठी कमी लागवड करायची की लवंगीचं अजून उत्पन्न आपल्याला हार्वेस्ट करणं वगैरे जड जात. तसा लवंगीला दर चांगला आहे. हे सगळे नॉन पेरिशेबल आहे, हे आपण बरीच वर्ष साठवून ठेवू शकतो. त्यामुळे तर आणि याला दरही चांगला आहे आणि दर चांगला असल्यामुळे वाहतुकीला हा परवडतो. त्यामुळे आपण हे घेतलंय. इथं जायफळ लावलंय. आता हा जो आहे हे 8 मीटरचा असल्यामुळे हे 8 मीटर, हे 8 मीटर, त्यामुळे साधारण एक 12 मीटरच्या आसपास हे अंतर येतं. याच्यामुळे या इथल्या सेंटरला आपण दालचिनी घेतोय. आता ही दालचिनी घ्यायचं प्रयोजन असं की दालचिनी जास्त आपल्याला वाढू द्यायची नाही. 3 वर्ष झाले, पहिल्यांदा सुरुवातीला 4 वर्षानंतर आपल्याला ती तोडायची आहे. साधारण जमिनीपासून 1 फुटावर तोडायची आणि त्याच्यानंतर त्याची दालचिनी हार्वेस्ट करायची आहे. त्यानंतर मग मात्र दर 3 वर्षानंतर, कारण या दालचिनीची मुळं जमिनीत पसरली असल्यामुळे तोडल्यानंतर जे शूट येतील त्यातले 1-2 शूट जे आहे हेल्दी शूट ते ठेवायचे आहेत आणि बाकी शूट काढत जायचे, जेणेकरून ते 2 हेल्दी शूट जे आहेत ते चांगले वाढतील. आणि याची मुळं पसरलेली असल्यामुळे पुढची वाढ ही तुम्हाला 2 ते 3 वर्षात चांगली वाढ दिसेल याच्यात. आता इथं दालचिनी लागवड केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसार आपण ही दालचिनी आहे तर काही ठिकाणी ऑल स्पाइसेस लावावं. तेजपत्त्याला जो आरोमा आहे, तेजपत्त्याचा आरोमा जो तेजपत्त्याचा जो सुगंध आहे त्यापेक्षा ऑल स्पाइसेसचा सुगंध जास्त असल्यामुळे आपण या ठिकाणी जे आहे ऑल स्पाइसेस लावू शकतो. अर्थात तुम्हाला जर कधी या ठिकाणी दालचिनीच लावायची असेल तर आपण लावू शकतो, आपल्याला पर्याय आहे.
आता ही लागवड झाली आहे, मग आता वेलदोडा. आता ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, हा वेलदोडा लावायचा आहे. लावताना एक लक्षात ठेवायचंय, हा सिक्वेन्स जे आहे ते शक्यतो असे मॅनेज करायचे की आपल्याला ड्रीप फिरवायला अडचण येता कामा नये. त्यामुळे या पद्धतीने ही लागवड करायची आहे. नंतर ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, यामध्ये आपण हळद लावणार आहे. जी व्हरायटी आपल्याला चांगली मिळणार आहे, 6% कुरकुमीन असलेलं किंवा 11% कुरकुमीन असलेली जी हळद आहे ती लागवड करणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, जायफळ, मिरे हे जे आहेत, दालचिनी वगैरे, हे सगळे शॅडो लविंग आहे. आपण नारळ लावलेलं आहे, आपलं नारळ उंची साधारण 3 फूट आहे. मग हे जगणार कसे? तर त्यासाठी दुसरा एक उपाय आहे, हादगा, सेसबिनिया ग्रँडिफ्लोरा. सगळ्यांना माहिती आहे, हादग्याच्या फुलांचे भजे करतात, हादग्याचे आपण हेही केलेले आहेत, भजेही करतात आणि भाजी करतात. हाय प्रोटीन आणि आता दुर्मिळ होत चाललेली ती एक भाजी आहे. आता हा हादगा आहे. हा हादगा साधारण वर्षभरामध्ये ही वर्षाची वाढ आहे. आता या हादग्याची आपण लागवड केली तर आपल्याला नारळाच्या ऐवजी जी सावली मिळायची ती सावली आपल्याला ह्या हादग्यापासून मिळू शकते. त्यामुळे हादगा थोडा दाट जरी लावला तरी हरकत नाही. कालांतराने आपण हादगा हा काढणार आहोत. हादगा हा जसा नारळ वाढल आणि आपल्याला जी सावली तयार होईल त्यानंतर हादगा काढणार आहोत. हादगा काढताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही, कारण हा काढणं सोपं आहे. याची मुळं जमिनीत जास्त पसरत नाही. आता हादग्याची लागवड केलेली आहे, नारळ लावलेला आहे, सुपारी लावलेली आहे, बाकी आपल्याला काहीच लावता येणार नाही. तर आपण जी काळी मिरी आणलेली आहे तिचं एक थोडंसं शेडनेट करून काळी मिरी जी आहे ती मल्टिप्लाय करू शकतो, ती थोडी वाढवू शकतो. त्याच ठिकाणी जायफळ, त्याच्यानंतर दालचिनी यांची जी आहेत या रोपांची आपण या ठिकाणी वाढ करू शकतो. हादगा आपण जितका दाट लावू तितकी लवकर सावली होणार आहे. साधारण आपण समजा जूनमध्ये जर कधी लागवड केली किंवा आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड केली, आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर कधी लागवड केली किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड केली तर जूनमध्ये आपल्याला सुपारीवर काळी मिरी लावता येईल. पण सुपारी मग मात्र आपल्याला उंच लावावी लागेल, उंच रोपं घ्यावी लागतील किंवा मग सुपारी वाढू द्यायची. पण मात्र या ठिकाणी मग आपण जायफळ लावू शकतो, दालचिनी लावू शकतो, नंतर इकडे ऑल स्पायसेस लावू शकतो. ह्या सगळ्या ज्या आहेत, ही जी आहेत आपल्याला सावली असल्यामुळे आणि या ठिकाणी आपण ठिकठिकाणी हादग्याची जी रोपं आहेत साधारण 20-30 रुपयाला मिळणारं रोप आहे, ही लागवड करणार आहोत. ही जी एकदा सावली झाली आणि आपल्याला जी अडचणीची ठरतील आणि सावली आपल्याला म्हणजे कंट्रोल राहील त्यानुसार आपल्याला ती झाडं, मग हादग्याची झाडं एक एक त्या ठिकाणी काढता येतील. तिसरी गोष्ट, जी आपण हादग्याची झाडं लावलेली आहे त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला लेंडी पिंपळी लावता येईल. लेंडी पिंपळीचं असं वैशिष्ट्य की लेंडी पिंपळी आपल्याला वर्षभरात लेंडी पिंपळी देते आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला जसं आपण हादगा काढला त्याबरोबर त्याच्यावर लेंडी पिंपळीची जर कधी मुळं काढलीत त्यालाही दर चांगला आहे. त्यामुळे लेंडी पिंपळी जी आहे, पिपली मूळ म्हणून जे आहे आयुर्वेदात त्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे पिपळी मूळही विकलं जातं, लेंडी पिंपळी आली तर लेंडी पिंपळी विकली जाईल. हादग्याला आपली गरज जशी संपल तसं आपण हादगा विड्रॉ करणार आहोत. जशी नारळाची वाढ होत जाईल आणि मग ती सावली तयार होत जाईल, पुढे कालांतराने आपल्याला काही दिवस काही हादग्याची झाडं ठेवावी लागणार आहेत. पण हादगा काढताना आपल्याला जे अशी मध्यभागी नंतर निम्मा करत करत तो कमी करता येतो. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या झाडाला इजा पोहोचणार नाही. दुसरं कुठलं जर कधी आपण झाड घेतलं तर ते ज्यावेळेस काढायला जाऊ त्यावेळेस आपलं जायफळ किंवा दालचिनी किंवा ऑल स्पायसेस किंवा बाकीचे कुठले जे आहेत ते खराब होऊ शकतात. ज्यावेळेस हळद काढली जाईल त्यानंतर आपण हादगा केव्हाही काढू शकतो.
हादग्याची फुलं खाण्यासाठी वापरली जातात, हादग्याच्या शेंगा खाण्यासाठी वापरले जातात. हादग्याचं जी पानं आहेत ते आपण म्हणजे ग्रीन पावडर म्हणूनही म्हणजे गुरांनाही, बकऱ्या म्हणा, कोंबड्या यांनासाठी खाऊ घालू शकतो किंवा आपल्याला त्याचं खतही बनवता येतं. तर हा झाला आपला स्पाइस गार्डन किंवा माझी मसाल्याची शेती. आता आपण या ठिकाणी हेक्टरवर हे कॅल्क्युलेट करू शकत नाही. काही लावताना साधारण एकर 1.5 एकर लावतील, पण क्वांटिटी थोडी सायझेबल जर कधी असलं तर आपल्याला याचं उत्पन्न मिळेल. आपण पुढच्या भागात हे घेणार आहोत की एका नारळापासून आपल्याला कधी आणि काय उत्पन्न मिळेल, आणि ही जी आपण लागवड करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न कसं कसं मिळणार आहे आणि कधीपासून ते उत्पन्न सुरू होईल, यावर आपण पुढचा भाग हे करतोय. तरी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.